सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद करतो. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त मागील काही दिवसांमध्ये आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये काही खेळांचे आयोजन केले होते. या खेळांची एक झलक म्हणून आपण एक व्हिडिओ बघूया. सॅक रेस, फर्स्ट प्राइज कल्पना गावित. डांस भी है क्या? सॅक रेस सेकंड प्राइज कन्हैया चव्हाण. कृपया टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे. लेमन स्पून फर्स्ट प्राइज सुलोचना. सेकंड प्राइज रोहित वाघ. वॉटर फिलिंग फर्स्ट प्राइज कल्पना गावित. टग ऑफ वॉर फर्स्ट प्राइज कीर्ती. कीर्ती, मोहिनी, करुणा, दुर्गा, रुपाली, दीपाली, चंद्रकांत, राजनीश, उत्तम. प्लीज स्टेजवर यावे. टग ऑफ वॉर मध्ये कोणी आलेले आहेत का इथे? कीर्ती, मोहिनी, करुणा, दुर्गा, रुपाली. नीडल थ्रेड फर्स्ट प्राइज कल्पना गावित. कबड्डी टीम राजानीश, रोशन बाबा, सचिन राठोड. टाळ्यांचा आवाज खूप कमी येतोय. म्युझिकल चेअर कल्पना गावित. हाँ ना, वही लेके चली गई. मेहंदी, मीरा चौधरी. हेअरस्टाईल निर्मला मिसळ.
पोस्टर श्रुती गावे. बेस्ट आउट ऑफ वेस्ट तस्लीम शेख, ICU टीम SCG. सेकंड प्राइज ICU टीम SCG. अशा प्रकारे आपला बक्षीस वितरण सोहळा समाप्त झालेला आहे. धन्यवाद धन्यवाद. जो दिल की खूबसूरत है खुदा ने ऐसे लोग कम बनाए हैं. जो दिल के खूबसूरत है खुदा ने ऐसे लोग कम बनाए हैं. जिन्हें ऐसा बनाया है आज वो हमारी महफिल में आए हैं. जिन्हें ऐसा. Good evening everyone. The onset. Let me wish all of you all a very very happy International Nurses Day. In fact, as the theme suggests this year, it is not only about patient care, it is not only about bringing back smiles, it also talks about खरंच निस्वार्थपणे घेत आहे. ॲट टाइम्स असं होतं पण की पेशंटचा किंवा नातेवाईकांचा रोष पण असतो थोडासा, पण तो क्षणिक असतो आणि तो रोष असताना सुद्धा तितक्याच हसतमुखाने आपण सर्वजण ज्या प्रकारची सेवा देतात, ज्या प्रकारची काळजी, पेशंट्स बरे होतात ॲज डॉक्टर्स म्हणून अनेक वेळेस क्रेडिट आम्हाला मिळतं. पण जरूर मी आणि सगळ्यात सिनियर मेंबर्समध्ये इथं मी आणि कुसमोडी सिस्टरच आहे. तिथं छान वाटतं. एक वेळ होता की 7-8 डोकी असायची, आज हॉल कमी पडतोय आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ऑब्व्हियसली आपली टीम, आपल्या नर्सिंग स्टाफ अजूनही वाढणार आहे. इनफॅक्ट आता टोटल नर्सिंग स्टाफ स्ट्रेंथ आपल्या 4ही हॉस्पिटलची मिळून किती आहे सिस्टर? 108. 6 sigma 61. So we are talking about close to 330 nurses आणि आपल्याला इमिडिएटली अजून 150 नर्सेस पाहिजेत. ओके, सो ह्या वर्षी आपल्यापैकी किती जणी MSc झालेले आहेत? BSc विथ मोर दॅन 10 years एक्सपिरियन्स? 2, 3. BSc विथ मोर दॅन 5 years एक्सपिरियन्स? भरपूर आहे. सारिका सिस्टर, सगळ्यांचे ॲप्लिकेशन्स घेऊन टाका, श्रीकांत सरांना द्या. आपल्यापैकी ज्यांना माहिती आहे, बऱ्याच जणांना ज्यांना माहिती नाही, आय यूज टू शेअर, आपलं BSc नर्सिंग प्रोग्राम यावर्षी सुरू होतो आहे. सो ऑल दोज हू आर 5 years and above and those 10 years and above विल मेक शुअर आपणच सगळे टीचर्स होऊन जा. सो इट विल बी अ गुड वे. नर्सिंग केअर तर करायची, इन ॲडिशन टू दॅट वी शुड गेट इन टू अकॅडमिक्स ऑल्सो. कारण बऱ्याच वेळेस जे टीचर्स असतात ना, 2 प्रकारचे टीचर्स असतात. एक ते असतात जे फक्त पुस्तकातनं शिकवतात, त्यांना बेडसाईड काहीही येत नाही. पण जर कधी ॲज अ नर्सिंग टीम किंवा ॲज अ डॉक्टर म्हणून इफ आय एम टॉकिंग अबाउट सर्जरी, आय नो व्हॉट इज सर्जरी, तेव्हा मी सर्जरी शिकवताना ऑब्व्हियसली पेशंट्सला किंवा ट्रेनीजला, डॉक्टर्सला जास्त चांगलं त्याबद्दल कळणार आहे. सेम वुड बी ऑफ अ नर्सिंग. आणि वी वॉन्ट टू हॅव अ नर्सिंग प्रोग्राम ॲज अ एक्सेप्शन. म्हणजे पहिल्या दिवशी आज इन्सिडेंटली मिस्टर नागराज इज नॉट देअर. मिस्टर नागराज इज द प्रिन्सिपल ऑफ अ नर्सिंग कॉलेज. ही इज ऑलरेडी अपॉइंटेड. सो probably missed out on my part. I should have told you to invite him also. He will be joining from 1st of June. तर मी त्यांना ते सांगितलं की नाशिकमध्ये आज जितके नर्सिंग कॉलेजेस आहेत किंवा इंडियात जितके नर्सिंग कॉलेजेस आहेत, आपलं कॉलेज वेगळं कसं आहे मला हे कळलं. इट इज नॉट ओनली अबाउट की दरवर्षी 50-60 स्टुडंट्स येणार आहेत आणि आपण त्यांना नर्सिंग करिक्युलम ॲज पर इंडियन नर्सिंग काउन्सिल शिकवणार आहोत. ते तर आहेच. वेगळेपणा काय आपल्याला
सो यू वॉज थिंकिंग सर सगळ्या कॉलेजेसमध्ये असंच चालू असतं. म्हणून सगळ्या कॉलेजेसमध्ये असेल, आपल्या कॉलेजमध्ये वेगळं काय ते मला सांगा. आणि आय हॅव प्रपोज्ड आणि माझ्या आय एम व्हेरी क्लिअर इन माय माइंड, जितके नर्सिंग स्टुडंट्स आपल्याकडे जॉईन होतील दे विल ऑल बी इक्विप्ड विथ स्मार्ट क्लासेस. म्हणजे भारतात कुठलंही नर्सिंग कॉलेज असं नाही आहे तसं नर्सिंग कॉलेज आपल्याला क्रिएट करायचं आहे. आणि पहिल्या दिवसापासून एव्हरी नर्सिंग स्मार्ट या 5-6 तासाचा त्यांचा जो अकॅडमिक प्रोग्राम कंप्लीट झाल्यानंतर वी विल डिवाइड देम अक्रॉस ऑल 4 कॅम्पसेस वेअर ईच नर्सिंग स्टुडंट, आता ते सुरुवातीला फर्स्ट इयरचे रेसिडेंट स्टुडंट्स असणार आहेत. फक्त फर्स्ट इयरचा एक स्टुडंट एका सिनियर नर्स बरोबर त्याला मेंटॉरशिपच्या स्वरूपामध्ये दिलं जाईल की 1 सिनियर नर्स विल बी एबल टू मेंटर 1 फर्स्ट इयर रेसिडेंट्स. रोज 2 तास किंवा 3 तास, कारण त्यांना अभ्यास पण करायचा आहे, त्यांचं करिक्युलम पण बघायचं आहे, पण एक 2-3 तास दे शुड बी वर्किंग इन द वॉर्ड्स, दे शुड बी वर्किंग इन द OT इन द सेकंड इयर प्रॉब्ली. आणि ह्या वेळेस वी विल मेक शुअर की वी गिव्ह देम सम स्टायपेंड ऑल्सो. सो इट विल बी लर्न अँड अर्न राईट फ्रॉम डे 1. कारण हे कल्चर युजली इंडियात नाही आहे. हे US आणि UKचं कल्चर आहे की जिथे पहिल्या दिवसापासून तुम्ही गेलात थोडंसं शिका आणि त्यावेळेस ते तुम्हाला मदत पण करते की समजा आज मेडिसिन द्यायची आहेत किंवा पेशंटचे ड्रेसिंग करायचे, बॅक केअर करायची, लेट देम गेट इन्वॉल्ड. कारण पुस्तकातनं वाचणं आणि शिकणं आणि ॲक्च्युली पेशंटचं करणं हा फरक राहणार आहे. सो 4th इयरमध्ये वी विल बी हॅव्हिंग 200 ऑफ आवर ओन नर्सेस 4th बॅचमध्ये. आणि ह्या नर्सेसचं वी हॅव ऑल्सो ऑन द वर्ज ऑफ टाईंग अप विथ युनिव्हर्सिटी ऑफ डर्बी UK. इट इज वन ऑफ द टॉप 10 युनिव्हर्सिटीज इन UK. त्यांच्याबरोबर आपण टायअप करतोय. ॲज सून एज BSc नर्सिंग प्रोग्राम अर्थात 4 वर्षांनी संपेल आपली फर्स्ट बॅच, परंतु पहिल्या वर्षभरामध्येच ॲज सून एज आपला प्रोग्राम सुरू होईल, आपल्यापैकी ज्यांनी कोणी ऑलरेडी BSc कंप्लीट केलेलं आहे दे कॅन एनरोल फॉर सर्टिफिकेट कोर्सेस. कारण तुम्ही सर्वजण आता बघताय किम्समध्ये जरी सिस्टम म्हटलं 108 नर्सेस आहे, बट each nurse cannot work everywhere. We will have to talk about nurses who are specialized only in cardiac care, only in NICU, only in PICU किंवा गायनेक मध्ये. सेम जसं आपण करतो की मेडिकल ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये वेगळे, सर्जिकल वेगळे. आता शबाना इथं आहे, शबाना रोबोटिक म्हणून शबाना गोरे सिस्टर मला क्लोन करायचे, यांचे 4-5 क्लोन करून मिळतात का, तसे करून घ्यायचेत मला. सो असं तुम्हाला खूप चांगलं येत आहे, पण त्या तुमच्या चांगल्या नॉलेजचा, एक्सपिरियन्सचा जोपर्यंत आपण दुसऱ्यांना शिकवत नाही त्याचा फायदा जास्त स्वरूपात होऊ शकत नाही. अँड 1 पार्ट जर खाली गेल्या मी वरती आलो, बट वी आर एबल टू डू दिस. इनफॅक्ट मी सारिका सिस्टर आहे, कुसमुडे सिस्टर, OTमध्ये सर्वात जास्त शबाना सिस्टर, गोरे सिस्टर, भांबरे असतो माझ्याबरोबर. म्हणजे आमचं सिस्टीम अशी असते की आज सकाळी OT लिस्टमध्ये 7 का 8 केसेस होत्या OT लिस्टवरती. संपता मला 12-13 केसेस झाल्या. आणि आता 3 वाजताही पेशंट आले की खालून निकिता म्हणजे सर आज कर देणे का, म्हटलं कर दो. तर कोणीही हे करत नाही, अरे आज की लिस्ट में नहीं था क्यों करने का, नाही कर दो, आ गया पेशंट ना, यू शुड. इट नेवर हॅपन्स की, कारण जोपर्यंत तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण एकत्रितरित्या ग्रो होत नाही, एकत्रितरित्या प्रोग्रेस करत नाही, तोपर्यंत ऑर्गनायझेशन कॅन नॉट बी गुड. आपण जर काही म्हणताना वी आर अ मानवता फॅमिली, मग फॅमिलीमध्ये एकाचं चांगलं होतं आणि दुसऱ्याचं वाईट होत आहे, तर ती फॅमिली कधीच पुढे जाऊ शकत नाही. सो इट इज माय प्रॉमिस टू ऑल ऑफ यू ऑल दॅट थिंग्स हॅव स्टार्टेड रोलिंग इन द राईट डिरेक्शन. आपल्याला पहिल्या हॉस्पिटलचं दुसरं हॉस्पिटल करायला 10-11 वर्ष लागले, दुसऱ्या हॉस्पिटलचं तिसरं हॉस्पिटल करायला 2017 ते 2024 7 वर्ष लागले, तिसऱ्याचं चौथं करायला 1 वर्ष लागलं. पण आता मला चौथ्याचं 5वं करायची घाई नाही. आता आपण 4 हॉस्पिटल्सवरती वी विल मेक शुअर दॅट वी कम विथ द बेस्ट प्रॅक्टिसेस. मला थोड्या वेळापूर्वी आता शिंदे सरांचा फोन होता, प्रमोद शिंदे सरांचा. there's a patient from Jamaica which was operated आणि त्यांच्यासाठी द पेशंट वॉज रिफर्ड बाय डॉक्टर मोतीवाला. ते मला फोन केले, राज आय जस्ट वॉन्टेड टू से थँक्यू टू यू. म्हटलं का सर, काय थँक्यू फॉर ब्रिंगिंग किम्स मानवता टू नाशिक, थँक्यू फॉर ब्रिंगिंग दॅट कल्चर टू नाशिक. आता त्या पेशंटला मी बघितले पण नाहीये,
ती पेशंट कुठे ॲडमिट आहे, काय डायग्नोसिस आहे, मला काहीच माहीत नाही. बट ॲज अ पार्ट ऑफ द टीम जेव्हा तो थँक्यू येतो, आय फील व्हेरी प्राऊड दॅट आय एम पार्ट ऑफ सच अ फॅमिली विच नोज अँड विच वर्क्स विथ दॅट सिस्टम, की नाही आपल्याला आलेल्या पेशंटला मदत करायची. बट ती पेशंट काही नाशिकची पेशंट नाही, जमायकावरून नाशिकला आली तरी त्यांना हे केलं. आणि ही इमिडिएटली सेड देर इज वन मोर पेशंट, दॅट पेशंट इज इन कॅरिबियन आयलँड्स. त्या पेशंटला कॅरिबियन आयलँड्सहून मुंबईला यायला 9 तासाच्या 2 फ्लाईट्स चेंज करायच्या आहेत. म्हणजे 18 तासाचा मुंबईपर्यंतचा प्रवास करून ती पेशंट 10 तारखेला येते आणि ते म्हणते की ते आल्या वी वॉन्ट टू ॲडमिट हर इन किम्स मनाता. सो हा जो पार्ट आहे, आय थिंक इट इज नॉट अबाउट द बिल्डिंग. तसं म्हणताना बंगला बांधल्याने घर होत नाही, बिल्डिंग बांधल्याने हॉस्पिटल होत नाही. इट इज अबाउट द पीपल हु आर वर्किंग इन दॅट. आणि इट इज गुड दॅट नगरकर मॅडम इथे माझ्याबरोबर आलेले आहेत, कारण शी डज शेअर अ लॉट ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याच्यामुळे आपल्यापैकी कोणालाही इफ देर इज एनी कन्सर्न, प्लीज फील फ्री टू रीच आउट टू अस. We are always there for you all, and we make sure, as I said, that until unless each one of our team members, the last team member, जोपर्यंत तो खुश नाहीये तोपर्यंत ऑर्गनायझेशन पुढे जाऊ शकत नाही. ओके, विथ दिस वर्ड आय वुड लाईक टू प्लीज रिलीव्ह मी फ्रॉम हिअर, कारण खाली ओपीडीला एवढे गर्दी आहे तर रात्री 11 वाजणार आहेत मला. ओके, तुमचं जे काही सिस्टर प्रोग्राम असेल प्लीज कंटिन्यू दॅट. Wish you all a very very happy International Nurses Day. Keep smiling, keep spreading happiness. आणि 4 झालेत ना तुझे, अजून किती बाकी आहेत? आता सगळं लक्ष माझं तुझ्याकडेच राहणार आहे वॉर्डमध्ये. ओके.